श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. 19 एप्रिल म्हणजेच रविवारी अक्षय तृतीया हा सण आहे. तर अक्षय तृतीयाला आपल्याला अशा काही सेवा करायच्या आहे का त्या दिवशी आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त करायचं आहे. त्यासाठीच आपल्याला आपल्या घरामध्ये अक्षय लक्ष्मी प्राप्ती व्हावी, म्हणजेच दीर्घकाळ टिकणारी अक्षय लक्ष्मी, कधीही तिचा क्षय न होणारी, कधीही न संपणारी तर करून घ्यायची असेल, लक्ष्मी प्राप्ती करून घ्यायची असेल तर, आणि सोबतच आपल्याला माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहावी, स्थिर स्थावर राहावी, घरामध्ये जे काही धनधान्य संपत्ती येत आहे सदा सदैव घरामध्ये ते टिकून राहावं, त्यामध्ये बरकत व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर ह्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे, काही सेवा करायची आहे. तर ते स्त्री आणि पुरुषांनी ह्या दोघांनीही या सेवा केल्या तरी चालतील. अक्षय तृतीया हा दिवस शुभ कार्यांसाठी महत्त्वाचा आहेच, पण त्याच पद्धतीने हा पितरांच्या सेवांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. कारण की या दिवशी आपणास म्हणजे आपल्याकडे ही पद्धत आहे की आपल्या पितरांसाठी करा आणि केळीची पूजा करायची असते. खूप ठिकाणी ही पद्धत आहे की अक्षय तृतीयापासूनच घरामध्ये पहिल्यांदा पितरांना आंबा खाऊ घातला जातो आणि आंब्याचा रसही दाखविला जातो, जेवायला दिला जातो. त्यानंतरच आपण आंबा किंवा जे काही आंब्यापासून जे पदार्थ असतात ते आपण खायला सुरुवात करतो. तशी पद्धत बऱ्याच ठिकाणी आहे. तर ही पद्धत खूप लोकांच्या घरामध्ये ही प्रथा आहे. तर कोणाकोणाकडे ही अशी प्रथा आहे तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्या पद्धतीने, जे प्रथेने, परंपरेने तुम्ही करा केळीची पूजा करत आलेला आहात त्या पद्धतीनेच तुम्हाला तुमच्या पिढीनुसार, रूढीनुसार त्या पद्धतीनेच तुम्हाला ती पूजा करायची आहे. सकाळी लवकर उठून अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांना अर्घ्यदान द्यायचं आहे. जसं आपण सूर्याला अर्घ्य देतो त्याच पद्धतीने आपल्याला पितरांना द्यायचं आहे. हे अर्घ्य आपल्याला पितरांना सकाळी 6-6:30च्या दरम्यान ते 9च्या आत हे तुम्हाला द्यायचं आहे. त्याच्या पुढून देऊ नका, कारण की सूर्य फार वर येत असतो. त्याच्यामुळे 6:30-6च्या दरम्यानच हे तुम्ही अर्घ्य द्या, आंघोळ वगैरे करून. तर काय करायचं आहे, एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे आणि एक फूल टाकायचं आहे. आणि हे दक्षिणेला तोंड करून घराच्या बाहेरच्या बाजूला जिथं दक्षिण दिशा असेल त्या दक्षिणेच्या दिशेला तोंड करून तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे. दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला ओम पितृदेवताभ्यो नमः, ओम पितृदेवताभ्यो नमः असं 3 वेळेस म्हणून आपल्याला हे जल अर्पण करायचं आहे. ज्या पद्धतीने आपल्याला सूर्यदेवाला जल अर्पण करतो तशाच पद्धतीने हे पितरांना सुद्धा जल अर्पण करायचं आहे. आणि हे जल अर्पण करायला विसरायचं नाही. दोघेही, स्त्री असेल पुरुष असेल, ह्या दोघांनीही हे जल अर्पण करायचं आहे. त्यानंतरून तुम्हाला 12 ते 12:30 पितरांना आपण करा केळीला जो नैवेद्य दाखवणार आहे तर काय करायचं आहे, पितरांना त्या दिवशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही हा नैवेद्य दाखवू शकता. दही भाताचा नैवेद्य करायचा आहे. दही भात घ्यायचा आहे आणि तो केळीच्या पानावर ठेवायचा आहे आणि त्याच्यावर थोडासा तुम्ही आंब्याचा रस टाका आणि ते तुम्ही दक्षिण दिशेला ठेवा. आणि आपण जसं मंत्र अर्घ्य देताना म्हटलंय ओम पितृदेवताभ्यो नमः, तर हे पितराचं स्मरण करायचं, नमस्कार करायचा आणि तो नैवेद्य ग्रहण करण्यासाठी त्यांना तिथं विनंती करायची आहे की तुम्हाला हा नैवेद्य तिथे दाखवायचा आहे का. पितरांचं स्मरण करून तुम्हाला पितरांना हा नैवेद्य दाखवायचा आहे. तर ही गोष्ट तुम्ही आठवणीने करा. जसे आपण आमुष्याला हवन करत असतो, पितृसुक्ताचं पठण करत असतो, त्याच पद्धतीने ह्याही दिवशी दक्षिणेला तोंड करून बसायचं आहे. एक सेपरेट बस्तर ठेवायचं असतं आणि ते बस्तरावर बसायचं आहे. आणि मग तुम्हाला काळे तीळ आणि गाईचे तूप एकत्र करून दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्हाला पितृसुक्ताचं पठण करायचं आहे आणि नंतर हवन करायचं आहे. आणि तसंच तुम्हाला तुष्टिकारक पितृस्तोत्र हे हात जोडून वाचायचं आहे. आणि यासाठी तुम्हाला नित्यसेवेचा ग्रंथ तुम्ही अभ्यासा, त्याच्यामध्ये हे दोन्हीही स्तोत्र आहे. तर हे तुम्हाला सकाळी करायचं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी.
त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हिरण्यदान करायचं आहे या दिवशी. हिरण्यदान म्हणजे काय? 11 रुपये किंवा 21 रुपये यथाशक्ती तुम्हाला जेवढे पैसे देता येईल तेवढे द्यायचे. 1.25 पावशर पेढे आणि जानवजोड हे तुम्हाला आहे ना, हे हिरण्यदान द्यायचं आहे. ब्राह्मणाला द्या किंवा एखाद्या मंदिरात जाऊन किंवा दत्त मंदिरात जाऊन हे ठेवून यायचं आहे. तर अशा प्रकारे हे हिरण्यदान हे तुम्हाला त्या दिवशी हिरण्यदान करायचं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी. म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी 12 ते 12:30पर्यंत तुम्हाला ह्या पितृसेवा सर्व करायच्या आहे. त्यानंतरून लक्ष्मी प्राप्तीसाठी तर ह्या दिवशी आपल्याला काही उपाय असतात, काही सेवा असतात, ह्याही करायच्या असतात. तर त्या कोणत्या सेवा आहेत? त्यातली सगळ्यात श्रेष्ठ सेवा आणि जास्तीत जास्त फळ देणारी सेवा म्हणजे कुंकुमार्चन. तर तुम्हाला हे कुंकुमार्चन संध्याकाळी करायचं आहे. संध्याकाळी ते रात्री 9-10 वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता, काही अडचण नाही. खूप टाईम आहे तुमच्याकडं, त्याच्यामुळे हा पूर्ण दिवस शुभ आहे. त्याच्यामुळे कुंकुमार्चन तुम्हाला करायचं आहे. तुम्ही ह्या दिवशी कोणत्याही प्रकारचा कंटाळा न करता श्री सूक्त 16 वेळेस पठण करायचं आहे. 5 बोटं किंवा 3 बोटांनी तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. श्री सूक्ताचं पठण करायचं आहे 16 वेळेस. त्यानंतरून 108 वेळेस 99 मंत्र ओम ऐं ग्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र तुम्हाला कुंकुमार्चन करताना घ्यायचा आहे. ह्या दोन्ही सेवा ह्या त्या दिवशी तुम्ही नक्की घ्या. आणि देवीचे 108 नावाने सुद्धा तुम्ही ह्या दिवशी कुंकुमार्चन करा. खूप छान शुभ दिवस आहे. अक्षय टिकून राहणारं सेवा आहे ह्या, त्याच्यामुळे ही सेवा नक्की करा. तसेच अक्षय तृतीयेला केवळ खरेदीच नव्हे तर दिवे लावण्यालाही महत्त्व आहे. शाश्वत आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि देवी लक्ष्मी आपल्या घरात देवी लक्ष्मीला आमंत्रित करण्यासाठी तर ती आपल्याला घरामध्ये दिवेसुद्धा लावायचे आहे. तर हे दिवे कुठे कुठे लावायचे? तर घराची उत्तर दिशा ही संपत्तीचे दैवत असलेली भगवान कुबेर आणि देवी लक्ष्मी यांची दिशा मानली जाते. अक्षय तृतीयाला या दिशेला दिवा लावल्याने धन समृद्धी आणि शांती लाभते आणि विपुलता आकर्षित होत असते. त्याच्यामुळे तुम्ही एका पंक्तीमध्ये 2 मातीची 1 वात करा आणि हा दिवा उत्तर दिशेला लावा. त्यानंतर जिथे आपण माठ ठेवतो, जिथं पाण्याची जागा आहे, स्वयंपाकघरात पिण्याचे पाणी ठेवण्यासाठी जिथं आपण माठ ठेवत असतो तिथं सुद्धा पूर्वजांचे स्थान मानले जाते. म्हणजे अक्षय तृतीयेच्या संध्याकाळी इथेही आपल्याला दिवा लावायचा आहे की यामुळे आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि येणाऱ्या संकटांपासून तुमचे रक्षण होते. आणि तुमच्या घराजवळ जर विहीर, तलाव किंवा पाण्याचा इतर कोणताही स्रोत असल्यास तर तिथेही दिवा लावायचा आहे. तर हे न विसरता तुम्हाला इथेही दिवा लावायचा आहे. त्यानंतरून घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुम्हाला तुपाने भरलेला मातीचा दिवा लावायचा आहे. म्हणजे जिथे प्रकाश आणि स्वच्छता असते आणि जिथं लक्ष्मीचा वास राहतो तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे तुम्हाला एक पितरांसाठी चौमुखी दिवा लावायचा आहे. तर चौमुखी नसेल जमत तर आपली साधी पंथी असेल तरी अतिउत्तम. तर फक्त एकाच वातीचा लावू शकता तुम्ही दिवा. त्याच्यामध्ये तिळाचं तेल आणि काळे तीळ टाकून तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि रात्री तुम्हाला संध्याकाळी जेव्हा तुम्ही हे दिवे लावणार आहे त्याचबरोबर तुम्हाला पितरांसाठी सुद्धा तिथे दिवा लावायचा आहे. त्यांना म्हणजे त्यांचं मार्गक्रमण करण्यासाठी तुम्हाला हा दिवा लावायचा असतो. दक्षिण दिशेला तोंड करून तो दिवा लावायचा आहे. जर चौमुखी दिवा करणार असेल, कणकेचा करणार असेल तर त्याच्यामध्ये मीठ नाही टाकायचं, फक्त हळद टाकायची आणि 4 वाती लावायच्या आहेत. तिळाचं तेल, काळे तीळ मिश्रित तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. जर पंथीचा दिवा लावणार असेल किंवा कणकेचाच एकमुखी दिवा करणार असेल तरी चालेल, फक्त जोड वात तुम्हाला लावायची नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि खूप थोडा जास्त मोठा करा, म्हणजे जास्त वेळ तो चालला पाहिजे. निदान 9, 10, 11 वाजेपर्यंत तरी तो चालला गेला पाहिजे दिवा. तर अशा पद्धतीने तुम्हाला असे दिवे तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी लावायचे आहेत. तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांच्या नावाने अन्नदान करायचं असतं. एखादा माठ तुम्ही विकत
घेऊन दान करू शकता. तसेच तुम्ही एखादं आपलं कापड, नवीन कापड, ते सुद्धा पितरांना दान करू शकता. तर हे कोणत्याही गरजू व्यक्तींना तुम्हाला हे दान करायचं आहे. जे तुमचं यथाशक्ती तुम्हाला जे वाटेल तर ते दान करायचं आहे. तसंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्नदान. तुम्ही ह्या दिवशी अन्नदानसुद्धा करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांची सेवा करायची आहे. तसेच लक्ष्मीचा वास राहावा व लक्ष्मी सदैव आपल्या घरात राहावी यासाठी तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहेत. तर ह्या सेवा नक्की करा. आणि अक्षय तृतीयेपासून जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही श्रीसूक्ताचं पठण करू शकता. श्रीसूक्ताचं रोज पठण करू शकता. एक वेळेस घ्या किंवा 16 वेळेस घ्या, 16 आवर्तनं करा. तर अशा प्रकारे तुम्ही अक्षय तृतीयेपासून श्रीसूक्ताला सुरुवात करा. खूप छान अनुभव येईल. तसेच 18वा अध्याय हा सुद्धा तुम्ही वाचू शकता. अक्षय तृतीयापासून सुरुवात करू शकता. खूप छान दिवस आहे. खूप छान अनुभव येतील आणि नक्की ह्या सेवा करा तुम्ही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.